आज आपण आलेलो आहे थाळनेरचा किल्ला पाहण्यासाठी। तालुका शिरपूर व जिल्हा धुळे येथे किल्ला येतो। किल्ला खूपच सुंदर आहे, छोटेखानी आहे व अख्खं रिस्टोरेशन करण्यात आले आहे। खालून वरपर्यंत पायऱ्या करण्यात आलेल्या आहे, खूपच सुंदर। हे असे प्राचीन अवशेष या साईडला सुद्धा आहे। धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा किल्ला हा इतिहास प्रसिद्ध किल्ला असून तो धुळ्याच्या ईशान्य दिशेला आहे। तापी नदीच्या काठावर वसलेल्या थाळनेर गावालगतच थाळनेरचा किल्ला आहे। धुळ्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर थाळनेर किल्ला असून धुळ्यापासून थाळनेरला जाण्यासाठी एसटी बसेसची नियमित सेवा उपलब्ध आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूरकडून तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावातून आपण येथे पोहोचू शकतो। दिल्लीतील त्यावेळी थाळनेर व करवंद या गावची वतनदारी निंबाळकर घराण्याकडे होती। निंबाळकर इसवी सन 1370 मध्ये त्याने सत्ता स्थापन करून थाळनेर येथे किल्ला बांधला। थाळनेरच्या किल्ल्यावर सुरुवातीला निंबाळकर घराण्याची सत्ता होती। इसवी सन 1600 मध्ये मोगल सुलतान याने निंबाळकर पद्मराजे यांचा पराभव करून थाळनेरचा कब्जा मिळवला। मोगल सुलतानाकडून हा किल्ला पुढे परत मराठ्यांच्या ताब्यात आला। निंबाळकरांच्याकडून थाळनेर हा होळकरांकडे गेला। थॉमस हिस्लॉप याने इसवी सन 1818 मध्ये तो इंग्रजी अंमलाखाली आणला, पण इंग्रजांना मात्र प्रखर झुंज द्यावी लागली। यात मराठ्यांचे 12 ते 18 लोक ठार झाले, इंग्रजांचे 45 लोक मारले गेले, यात त्यांचे 7 अधिकारी मारले गेले। तापी नदीच्या काठावर असलेल्या या लहानशा टेकडीवाजा जागेवर साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधण्यात आला। तटबंदी आणि भक्कम बुरुज बांधून किल्ला अभेद्य करण्यात आला। एका बाजूने तापी नदी असल्याने ती बाजू अतिशय सुरक्षित झाली होती। किल्ल्यामध्ये येण्याचा मार्ग एकच असल्यामुळे त्या बाजूला दरवाजा बांधला आहे, तो आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे। तापी नदीचे पाणी किल्ल्याच्या पायथ्याला धडकून ते पश्चिमेकडे वळत घेते। या पाण्याने सबंध टेकडी हळूहळू कापून काढल्यामुळे या बाजूची संपूर्ण तटबंदी ढासळली आहे। अत्यंत समृद्ध आणि बलदंड असलेला थाळनेरचा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील हा अप्रतिम किल्ला आहे। इसवी सन 1128 मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी किंवा अहिर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता। देवगिरीचा राजा बाजीराव याचा मुलगा दौलतराव खानदेशची पाहणी करण्यासाठी आला असता त्याला थाळनेरची भरभराट झाल्याचे आढळले। त्यामुळे खुश होऊन त्याने जिवाजी आणि गोवाजीच्या कुटुंबाला थाळनेरचा प्रमुख बनवले। इसवी सन 1370 मध्ये फिरोजशाह तुघलक यांनी हा प्रदेश जिंकून घेतला। मलिक राजा फारुकी याला दक्षिणी गुजरातची सुभेदारी बहाल केली। मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनवले। पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानने मलिकवर हल्ला करून त्याचा प्रदेश हिसकावून घेतला। मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहिला। इसवी सन 1399 मध्ये मलिक मेल्यावर त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला थाळनेरचा ताबा दिला। त्यामुळे चिडलेल्या पहिल्या मुलाने मावळ्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करून त्याचा ताबा पुन्हा घेतला। इसवी सन 1498 मध्ये गुजरातचा सुलतान मोहम्मद बेगडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालूट केली। 1511 मध्ये मोहम्मद बेगडाने अर्धा खानदेश आपला वजीर मलिक हसीनुद्दीन याला बहाल केला, पण पुढच्याच वर्षी त्याचा खून झाला। गुजरातचा सुलतान चंगेज खानने इसवी सन 1566 मध्ये खानदेशचा राजा मिरान मोहम्मद खान याचा पराभव केला। 1600 मध्ये थाळनेरचा ताबा अकबराकडे गेला। त्यावेळी सुरत बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता। 1750 मध्ये थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे गेल्यावर त्यांनी तो होळकरांना दिला। 1800 मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला, पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला। इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला। थाळनेर गावाजवळ तालेच्या आकाराचे वळण घेते। तेथे असलेल्या 100 मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे। पाताळेश्वर मंदिराच्या बाजूची 60 फुटी उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत, 2 बुरुज आहेत। बाकी सर्व अवशेष नष्ट झालेत। किल्ल्यावर 2 छोट्या देवळे आहेत। सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे व दुसरे रिकामे आहे। किल्ल्यात फारसे बघण्यासारखे नाही, त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटात आपला गड पूर्ण पाहून होतो। असा हा ऐतिहासिक किल्ला सर्वांनी पाहावा। गावामध्ये जमादार वाडा आहे, तो जरूर पाहावा। इथे
इथे एक प्राचीन वास्तू आहे अशी. जो भाग राहिला होता आमचा. या साईडला 2 बुरुज आहेत. हा किल्ल्याचा बुरुज असावा त्या काळी किंवा दरवाजा वगैरे, कारण पूर्णतः तटबंदी आपणाला इथं ही अशी पाहायला भेटते. तटबंदी किंवा बुरुज असणार. खूपच भारी किल्ला आहे, परंतु अवशेष खूप कमी आहेत, त्यामुळे थोडीशी निराशा होती. आपणाला जे नदीच्या बाजूचे ते बुरुज पाहायला भेटतात आपणाला. प्राचीन मंदिर आहे 500 वर्ष जुनं, त्याचं आपण आता दर्शन घ्यायला जाऊ आणि आपली या थाळनेर किल्ल्याची गडफेरी पूर्ण करू. थाळेश्वर नाही प्राचीन थाळनेर किल्ल्याची ही पाठीमागची बाजू दिसते आपल्याला अशी. मांगीर बाबा इथं लिहिले, मांगीर बाबा पूर्णतः दिसते इकडची.